श्री सत्यनारायण व्रतकथा अध्याय 4. साधुवाण्याने आपणास वाटेत विघ्ने येऊ नयेत म्हणून ब्राह्मणास दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व जावयासह स्वतःचे नगरास गेला. तो साधुवाणी काही थोडा दूर गेल्यावर संन्यास वेश धारण करणाऱ्या सत्यनारायण प्रभूंनी साधुवाण्याची परीक्षा करण्यासाठी, हे साधू, या तुझ्या नौकेत काय आहे ते सांग, असा प्रश्न विचारला. धनाने उन्मत्त झालेले ते दोन वाणी त्याची निंदा करून हसू लागले व म्हणाले, संन्यासी बुवा, आमचे द्रव्य नेण्याची तुमची इच्छा आहे काय? आमची नौका वेली व पाने यांनी भरलेली आहे. असे साधुवाण्याचे उन्मत्तपणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, तुझे बोलणे खरे हो. असे बोलून संन्यास वेश धारण करणारे भगवान तेथून निघून गेले व तेथून थोड्याच अंतरावर असलेल्या समुद्राच्या तीरावर बसले. संन्यासी दूर गेल्यावर साधुवाण्याने आपले नित्यकर्म केले व नौकेकडे गेला आणि पाहिले तर हलकेपणामुळे नौका वर आलेली पाहून साधुवाणी आश्चर्यचकित झाला. नौकेत वेली व पाने पाहून तो साधुवाणी मूर्छा येऊन जमिनीवर पडला. नंतर थोड्या वेळाने सावध होऊन चिंता करू लागला. त्यावेळी साधुवाण्याचा जावई म्हणाला, महाराज, आपण शोक का करता? संन्याशाने जो आपणास शाप दिला त्यामुळेच हा सर्व प्रकार घडला आहे. तो संन्यासी पाहिजे ते करण्यास समर्थ आहे, म्हणून आपण त्याला शरण जाऊ, म्हणजे आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील. असे जावयाचे भाषण ऐकून साधुवाणी यतीजवळ गेला व त्याला पाहून भक्तीने नमस्कार केला व आदराने बोलू लागला, महाराज, मी जे आपल्याजवळ खोटे बोललो त्या अपराधाची क्षमा करा. असे म्हणून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. तो साधुवाणी अतिशय दुःखी झाला. संन्यास वेशधारी भगवान शोक करणाऱ्या साधुवाण्याला म्हणाले, शोक करू नकोस, मी सांगतो ते ऐक. तू माझ्या पूजनाविषयी परांमुख आहेस व म्हणूनच माझ्या आज्ञेने तुला वारंवार दुःख प्राप्त झाले. हे ऐकून साधुवाणी भगवंताची स्तुती करू लागला. साधुवाणी म्हणाला, तुझ्या मायेने मोहित झालेले ब्रह्मादिक देवही तुझे गुण व रूप जाणू शकत नाहीत. हे प्रभो, हे आश्चर्य आहे. तुमच्या मायेने मोहित झालेला मी एक मूर्ख आहे. मी आपणास कसा जाणेन? माझ्यावर कृपा करा. मी यथाशक्ती आपले पूजन करीन. मी आपणास शरण आलो आहे. माझे रक्षण करा. माझे पूर्वीचे द्रव्य मला परत मिळावे. असे साधुवाण्याचे भक्तिभावयुक्त वाक्य ऐकून भगवान संतुष्ट झाले व साधुवाण्याला इच्छित वर देऊन अदृश्य झाले. नंतर साधुवाण्याने नौकेवर जाऊन पाहिले, तो पूर्वीप्रमाणे नौका द्रव्याने भरलेली आहे असे दिसले व सत्यनारायणाच्या कृपेनेच हे सर्व मला मिळाले. असे म्हणून साधुवाण्याने आपल्या बांधवासह सत्यनारायणाचे यथासांग पूजन केले व सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने आनंदी झाला व प्रयत्नाने नौका नदीत लोटून आपल्या घरी गेला. नंतर साधुवाणी जावयाला म्हणाला, ही पहा माझी रत्नपुरी नगरी. असे बोलून द्रव्याचे रक्षण करणारा एक दूत घरी पाठविला. तो दूत नगरात गेला व साधुवाण्याच्या भार्येला पाहून त्याने नमस्कार केला व हात जोडून तिला अपेक्षित असणारे वाक्य बोलू लागला. तो म्हणाला, बांधव व पुष्कळ द्रव्य यांसह साधुवाणी जावयाला बरोबर घेऊन आपल्या नगराच्या जवळ आले आहेत. असे दूताचे वाक्य ऐकून आनंदी झालेल्या साधुवाण्याच्या भार्येने मुलीला सत्यनारायणाची पूजा कर असे सांगितले व आपण लगेच पतिदर्शनासाठी गेली. आईचे वाक्य ऐकून तिने सत्यनारायणचे व्रत पूर्ण केले, परंतु प्रसाद भक्षण न करता पतिदर्शनासाठी उत्सुक झालेली ती तशीच गेली. त्यामुळे रागावलेल्या सत्यनारायण प्रभूंनी तिचा पती असलेली नौका द्रव्यासह पाण्यात बुडविली. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या कलावतीचा पती दिसला नाही. त्यामुळे अत्यंत शोकाने विव्हळ होऊन ती रडत भूमीवर पडली. बुडालेली नौका व त्यामुळे दुःखी झालेली आपली कन्या पाहून भयभीत अंतकरणाने साधुवाणी नावड्यांसह हा काय चमत्कार असे म्हणून विचार करू लागला. नंतर लीलावती आपल्या कन्येची ती अवस्था पाहून दुःखी झाली व आक्रोश करून आपल्या पतीला म्हणाली, अहो, एवढ्या थोड्या अवधीत नौकेसह कलावतीचा पती कसा काय दृश्य झाला? कोणत्या देवाच्या अवकृपेमुळे हे झाले? मला हे समजत नाही. नंतर तिने मुलीला पोटाशी धरले व रडू लागली. इतक्यात पती नाहीसा झाल्याने दुःखी झालेल्या कलावतीने पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. धार्मिक व सज्जन असा तो साधुवाणी भार्येसह मुलीचे अशा प्रकारचे चरित्र पाहून अतिशोकाने संतप्त झाला व सत्यनारायणेच नौका नाहीशी केली असेल, कारण त्याच्या मायेने मी मुग्ध झालो आहे. नंतर सर्वांना बोलावून साधुवाण्याने
माझे मनोरथ पूर्ण झाल्यास मी सत्यनारायणाचे पूजन करीन असे सर्वांना सांगितले आणि सत्यनारायणाला पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार घातले. तेव्हा दिनाचे रक्षण करणारे श्री सत्यनारायण संतुष्ट झाले व भक्तिप्रेमी भगवान आकाशवाणीने म्हणाले, हे साधू, तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पतीच्या दर्शनासाठी आली आहे, म्हणून तिचा पती अदृश्य झाला. हे साधू, ही तुझी कन्या जर घरी जाऊन प्रसाद भक्षण करून घेईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल, यात शंका नाही. आणि पुन्हा बंदरात येऊन पाहतोय तो तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला. नंतर कलावती आपल्या पित्यास म्हणाली, आता लवकर घरी चला, उशीर का करता? मुलीचे हे वाक्य ऐकून तो साधूवानी अतिशय आनंदी झाला व त्याने यथाविधी श्री सत्यनारायणाचे पूजन केले व नंतर तो साधूवानी धन व बांधव्यांसह आपल्या घरी गेला व प्रत्येक पौर्णिमा व मकर संक्रांत या दिवशी श्री सत्यनारायणाचे पूजन करून या लोकी सुखी झाला व शेवटी श्री सत्यनारायण प्रभूचे सत्यलोकात गेला. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील अध्याय 4 संपूर्ण झाला.